मला एक कळत नाही की शेअर मार्केटचं मॉडेल अजून आपल्या लोकांच्या डोक्यात का जात नाही की सहकाराचं मॉडेल जे आहे ज्यातनं एकत्र पैसा गोळा केला जातो मेंबर्सकडून. मग एक पैसा कॉर्पस फंड म्हणून तयार होतो, त्यातनं एक साखर कारखाना म्हणजे एक उद्योगच उभा राहतो. शेतीच्या पलीकडं मशीन इंडस्ट्री असेल, ॲटोमोबाईल इंडस्ट्री असेल, फार्मसी इंडस्ट्री असेल, अशा कितीतरी इंडस्ट्रीवर, पेंट इंडस्ट्री असेल, सहकाराच्या माध्यमातून फक्त शेती पूरकच व्यवसाय केले पाहिजेत का असेही मॉडेल सहकाराच्या माध्यमातून? कारण शेअर मार्केट आणि सहकार मला वेगळं वाटत नाही. तुमचं काय मत आहे याच्याबद्दल? खरं दादा तुमचं म्हणणं, पण तशी इकोसिस्टीम का डेव्हलप होत नाही? तर ते आम्ही तोच सुरुवातीला सांगितलं, आम्ही जसं ब्रेनस्टॉर्मिंग करत होतो, कुठेतरी विश्वासार्हता जी आहे किंवा एकमेकांमध्ये डिस्कशन केल्यानंतर जी ट्रान्सपरन्सी आहे ती कमी झाली. तुम्ही जर का बघितलं की जैन कम्युनिटीमध्ये जर का कोणी एक बिझनेस केला, म्हणजे इथनं बरेचसे लोक डायमंड बिझनेससाठी बाहेर गेले, एकटे गेले नाही, ॲज अ कम्युनिटी म्हणून बरेच लोक गेले. ठीक आहे, ते त्यांचे कॉम्पिटिटर नाही आहेत. तुम्ही बऱ्याच वेळा त्यांचे बघितलं सहकारी आहेत. सहकारी आहे. जर का एक किराणा मालाचं दुकान असेल तर तुम्ही बऱ्याच वेळा बघता त्याच्या बाजूला दुसरं किराणा मालाचं दुकान लागतं. बरोबर. ते दोघं जण म्हणजे कॉम्पिटिटर नाही आहेत, त्याच्यामुळे दोन्हीचा बिझनेस वाढतो. जर का तुम्ही लक्ष्मी रोड बघितला पुण्यामध्ये, सगळे कपड्याचे दुकान आहेत. ते काय मार्केट डेव्हलप मार्केट डेव्हलप. हा एक माइंडसेटचा इश्यू आहे की आपण दोघेजण जर का एकत्र आलो, आपण दोघांचं जे हे इन्स्पिरेशनल पण आहे. नवीन माणसाला पण वाटतं की अरे हा सक्सेसफुल करू शकतो आपल्या बिझनेस, मी पण त्याच्या बाजूला करू शकतो. त्यामध्ये पारदर्शकता डेव्हलप हे होण्यासाठी पहिल्यांदा कुठेतरी चर्चा करायची गरज आहे. ती चर्चामध्ये मराठा समाज मागे पडला की आपण चर्चाच करत नाही. आपण जर का लग्न करायला भेटलो तर किती वेळा असं चर्चा होते की तुम्ही सांगता की माझं प्रोडक्ट काय, माझा बिझनेस काय. माझे 4-4, 5-5 वर्षाच्या मित्रांचं मला माहिती नाही की त्याचा बिझनेस काय. म्हणजे चर्चेचा फोकस हा बिझनेस न. अशा एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही सहकारापासून शेअर मार्केटला कसं जाल? नाही, मी हा प्रश्न का उपस्थित केला की आपण जागतिकीकरण 91ला स्वीकारलं. म्हणजे काय झालं? जागतिकीकरण म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण. खाजगीकरणामुळं काय झालं की सरकारचेही उद्योग खाजगी व्हायला लागले आणि सहकारी साखर कारखानेसुद्धा खाजगी व्हायला लागले. तो काळ होता ज्यावेळेस पुरेसे पैसे नव्हते, त्यावेळेस त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं, शेअर्स गोळा केले, सरकारने मदत केली आणि साखर कारखाने उभे राहिले. आता जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण, लिबरायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशनच्या काळामध्ये आता सहकार अडचणीत आलेले आहेत. सहकारी बँका अडचणीत आहेत, साखर कारखाने अडचणीत आहेत, कुक्कुटपालन जवळपास बंदच पडलेले आहेत. तुम्ही बघताय की आता खाजगी कुक्कुटपालन पुढं आलेले आहेत आणि साखर कारखानेसुद्धा खाजगी आलेले आहेत. सूतगिरण्या पण बऱ्याचशा बंद पडलेत. म्हणजे मराठा समाजाच्या लोकांकडं उद्योजकतेचं विजन होतं का? तर हे मी तुम्हाला सहकारचं मॉडेल सांगितलं तर आमच्या नेत्यांकडं आणि लोकांकडं होतं आणि ते यशस्वीपणे 90च्या दशकापर्यंत खूप चांगलं होतं आणि ग्रामीण भागामध्ये त्यातनं चांगलं अर्थकारण होतं. आता खाजगीकरण आलं, जागतिकीकरण आल्यामुळं जगाशी स्पर्धा सुरू झाली. म्हणजे तुम्हाला क्वालिटी आली, क्वांटिटी आली, प्राईज रेटिंग आलं, कॉम्पिटिशन आलं. अशा काळामध्ये सहकाराला जोपासणारा, वाढवणारा मराठा समाज आता उद्योजक समाज होण्यासाठी जे काही तुम्ही प्रयत्न करताय हे खरं तर कौतुक करण्यासारखं आहे. परंतु मग परत प्रश्न काय निर्माण होतो की मग हा जो मधला काळ गेलेला आहे, म्हणजे ज्याला आपण स्वतंत्र भारतापासून म्हणू, की मराठा समाजामध्ये राजकीयकरण जे जास्त झालेलं दिसतंय, प्रत्येक गोष्टीकडं एका राजकीय दृष्टिकोनातनं बघायचं आणि तुम्ही मात्र आता उद्योजकतेचा विचार आणताय. नेमकं मला यातनं काय समजून घ्यायचं आहे की राजकीयकरण जास्त झालं आणि सध्याची राजकीय परिस्थिती तुम्हाला माहिती आहे काय चाललं आहे राजकारण. अशा काळामध्ये तुम्हाला नेमक्या अडचणी काय दिसत आहेत? समाजाच्या मानसिकतेबद्दल मी विचारतो. कारण राजकीयकरण तुम्ही बघा, आता जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या झाल्या, नगरपालिकेच्या झाल्या, महानगरपालिकेच्या झाल्या आणि एक उमेदवाराने निवडणुकीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषदला. अतिरेक राजकीयकरण करण्यापेक्षा तेच पैसे उद्योजकतेकडे कसं वळवता येईल हा माझा मूळ प्रश्न आहे. आता राजकीय शक्तीचा किंवा राजकीय जे नेटवर्क आहे ह्याचा किती आपण मूठ बांधून उपयोग करतो? राजकीय शक्तींचा म्हणजे जर का एवढा मोठा समाज आहे, एवढं मोठं जर का राजकीय शक्ती आहे, राजकीय नेते किंवा राजकीय विजन आणि बिझनेसमॅन ह्यामध्ये तर विजन एंटँगलमेंट आहे का?
त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी आहे का? नाही नाही तर ती होण्यासाठी एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट करायला पाहिजे. तर राजकारणाचा तर तुम्ही फायदा घेतला पाहिजे की राजकारणाचे जर का लोक असतील तर राजकारण ते तुम्हाला प्रत्येक डिसिजन मेकर्स आहेत, ते तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे डिसिजन मेकरमध्ये त्यांचा उपयोग होणार आहे. हां, त्याचं एक्सिस जे कुठेतरी त्याला लिमिट होण्यासाठी की हे कुठे एक्सिस होतं आहे का, ह्याचा समाजाने नक्कीच विचार करायची गरज आहे. त्यासाठी जर का तुमच्याकडे बिझनेस ॲव्हेन्यूज ऑलरेडी ओपन असतील आणि तुमच्याकडे ऑलरेडी कर्ज असेल आणि ते कर्ज तुम्हाला भरावं लागत असेल, तर मग तुमच्या लक्षात येईल की अरे ह्याच्यामध्ये काहीतरी चुकतं आहे. तर ह्या बदलाव होतील आणि या बदलावामधनं नवीन बिझनेस कम्युनिटी डेव्हलप होईल असा आम्हाला विश्वास आहे.